आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। सर्व धर्मातील एकता, मानवतेचा संदेश आणि समाजात प्रेम, शांतता व सद्भावना जपण्याचा मंत्र देणारे पहिले शीख गुरु श्री गुरु नानक देवजी महाराज यांची जयंती अकोल्यात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली। रेल्वे स्थानकाजवळील खतान चौक परिसरातील गुरुद्वारा भक्तांनी फुलांनी सजवून थाटात उजळवला होता। सकाळपासून गुरवाणीचे सुरेल पठण, कीर्तन आणि अरदासच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय झाले होते। या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात धर्मगुरू, समाजप्रमुख आणि न्याय व्यवस्थेतील मान्यवरांनी उपस्थित राहून गुरु नानकांच्या शिकवणीचं स्मरण केले। आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले, गुरु नानक देवजींनी दिलेला प्रेम, समानता आणि सेवाभावाचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे। धर्माचं खरं स्वरूप म्हणजे मानवतेची सेवा। प्रार्थना व अरदास नंतर भाविकांसाठी लंगर प्रसादाचं आयोजन करण्यात आले। सर्व धर्मातील नागरिकांनी एकत्र बसून प्रसाद ग्रहण करत सर्व धर्म समभावचा जिवंत संदेश दिला। गुरुद्वाराभोवती सजावट, प्रकाश योजना आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे वातावरणात अपार श्रद्धा आणि आनंदाची लहर पसरली होती। जयंती उत्सव भक्तिभाव, सामंजस्य आणि सामाजिक एकतेचा अनोखा संगम ठरला। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।